हॅलो फ्रेंड्स, हाय. आज बघा आरुषी आणि अन्वी दोघीजणी आता एक व्हिडिओ करणार आहे. तर आम्ही सगळे व्हिडिओ करणार आहोत. मी त्यांना काही प्रश्न विचारणार आहे आणि मग ज्याचं पण आन्सर येणार नाही, तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की इथे हे असं काय ठेवलेलं आहे डब्बा. तर ह्याच्यामध्ये बघा पाणी आहे, वॉटर आहे. तर आता आपल्याला एक गेम खेळायचा आहे. तर मी ह्यांना काही क्वेश्चन्स विचारणार आहे. ज्याचं पण आन्सर येणार नाही त्याला ह्याच्यामध्ये तोंड टाकायचं आहे. तर मग तुम्हाला बघायची आहे ना मजा. तर चला मग बघूया आपण ह्यांची मजा आता काय येते, कोण किती आन्सर्स राईट देते आणि कोण किती आन्सर्स रॉंग देते. मग तेव्हा मजा येईल आपल्याला. चला मग आपण खेळूया. फर्स्ट क्वेश्चन अन्वीला विचारते. जे आपण घरामध्ये डाळीत किंवा कुठल्याही स्पायसेसमध्ये यूज करतो, ती मिरची चिल्ली, तिचा कलर किती प्रकारचा असतो? ग्रीन, येलो. आणि ए ग्रीन आणि येलो नाही, ग्रीन अँड रेड असतो. तर अन्वी आमची सिनियर KGला आहे आणि आरुषी ही 5th स्टँडर्डला आहे, 5वीला आहे. तर अन्वीचं आन्सर्स रॉंग आल्यामुळे अन्वीला तोंड त्याच्यामध्ये टाकावं लागलं होतं. तर आता आपण बघूया, आरुषीला क्वेश्चन विचारून आरुषीला येतंय उत्तर की नाही येतंय. चला मग. आता आपला आरुषीसाठी क्वेश्चन आहे की आता आपलं साल 2025 चालू आहे. तर 2025मध्ये दिवाळी कोणत्या दिवशी आली होती? वार कोणवार होता किंवा तारीख कोणती होती? बघूया आरुषीला आपल्या आता आन्सर्स येत आहे का? कॅलेंडर नाही बघायचं. हो, चिटिंग नाही करायची आहे. तसंही कॅलेंडरमध्ये नोव्हेंबर मंथ काढलेला आहे, त्यामुळे तुला येऊ शकतच नाही. नोव्हेंबर चालू आहे, तुम्ही बघू शकता. ते तुला आठवायचं आहे. 21ला काय होतं? 18 तारीख. ओ, राईट आन्सर वाचलेली आहे आरुषी. कारण की 18 तारखेला धनतेरस होती आणि 18 तारखेला मला सुट्ट्या पडल्या, म्हणून मला माहिती की दिवाळी कधीपासून चालू आहे. राईट आन्सर. आरुषी वाचलेली आहे. आता आपला सेकंड राऊंड आहे अन्वीसाठी. आता अन्वीला आपण एक क्वेश्चन विचारूया छानसं, जे तिला येईल किंवा नाही येईल हे तिच्यावरती डिपेंड आहे. मी विचार नाही, मीच विचारणार दोघींना पण, तू नाही विचारायचं आहे. अन्वी, तुला सांगायचं आहे की तुझ्या दीदीचा बड्डे कुठल्या मंथमध्ये येतो? मे. कुठला? मे. आरुषीचं आन्सर्स वेगळं आहे, कारण तिच्या चेहऱ्यावर तुम्हाला खुशी दिसते तिचा बड्डेमुळे. आणि अन्वीने आपला मे सांगितलेला आहे. तर आन्सर्स अन्वीचं चुकीचं आहे. चुकीचं आहे. अशा प्रकारे अन्वीने डुबकी घेतलेली आहे. तर आपण आरुषीकडनं ऐकूया. आरुषी, तुझा बड्डे कधी असतो, कुठल्या मंथमध्ये? ओनली मंथ मार्चमध्ये असतो. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन आरुषी दीदीला विचारायचं आहे आम्हाला. तू सांगायचं आहे आरुषी दीदी, अन्वीचा वाढदिवस कोणत्या तारखेला असतो? 29. व्हेरी गुड. राईट आन्सर आलेले आहेत. आता चिटिंग नाही करायच्या. चिटिंग नाही. तुझे आन्सर्स रॉंग होते ना, त्यामुळे. नाही. चला, आता तुला एक क्वेश्चन विचारते अन्वी. मी ठीक आहे? ओके, चल. तुला अन्वीला मी एक क्वेश्चन विचारते. तू सांगायचं आहे अन्नू की तुला पप्पा सगळ्यात जास्त फ्रूट कोणतं घेऊन येतात खायला? व्हेरी गुड जॉब. अन्वीचा आन्सर्स राईट आलेला आहे. आता आरुषीला मी एक क्वेश्चन विचारणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आरुषीसाठी आहे. तर मी आरुषीला क्वेश्चन विचारत आहे की तू जेव्हा 4th स्टँडर्डला होती, तू जेव्हा किती स्टँडर्डला होती?
4th स्टँडर्डला होती तेव्हा तुझा शिक्षक दिवस कधी आलेला होता? सांग सांग सांग. एप्रिल. एप्रिल एप्रिल सांगते दीदी. तर आरुषीने चुकलीचं सांगितलेलं आहे. तर आता अन्वी काय करणार आहे, तिचं तोंड पाण्यात टाकणार आहे आणि आन्सर्स आहे की ऑगस्टमध्ये येतो शिक्षक दिन. ऑगस्ट. येस. चलो 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 चलो. ए ए चिटिंग नाही करायची, टाकायचं आहे. ओ बघितलं, दीदी गेली की नाही एकदा तरी पाण्यामध्ये. तर नेक्स्ट क्वेश्चन मी विचारणार आहे येस अन्वीला मी विचारत आहे की आपल्या गावच्या घराची राखण कोण करतं, किंवा घरांची राखण करणारा प्राणी कोणता, ज्याला आपण पाळतो, असा प्राणी कोणता असतो? दोन कुत्रे आहेत ना, हा ते आमची घराचे रक्षण करतात. येस, म्हणजे अन्वी राईट आहे. अन्वीचा आन्सर राईट आलेला आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. क्लॅप कर दीदी एकदा अन्वीसाठी. येस, कारण की ते माझे दोघं फेवरेट आहेत. फेवरेट आहेत अन्वीचे. त्यांना मी ना गावी ना खायला पण घालायची. हां अच्छा, हो बरोबर घालत होती. चपाती वगैरे बिस्किट ना. कधी कधी आपण चिकन पण घालायचो. हो बरोबर. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कोणाला विचारणार आहोत? आरुषी दीदी. येस. आता मी एक हिंदीचा क्वेश्चन आरुषीला करणार आहे हिंदीमध्ये, आणि त्याचा आन्सर आरुषीने कशामध्ये द्यायचं आहे? इंग्लिशमध्ये द्यायचं आहे. इंग्लिश. हिंदी विचारणार आहे आणि इंग्लिशमध्ये आन्सर द्यायचे. ओके ओके. ओके. कलमला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? कलम. कलम. येस. इंग्लिश मध्ये पेन असे म्हणतात. ओके, आलं आलं. राईट राईट राईट. येस, छान प्रकारे. अनु दीदीसाठी क्लॅप. जास्तीत जास्त उपयोग आरुषी दीदी त्याचा करते ना, कारण परीक्षेच्या वेळेस आणि अभ्यासाच्या वेळेस तुला काय लागतो? कलम. कलम. येस, पेन. आता नेक्स्ट क्वेश्चन विचारणार आहोत कोणाला? येस, अन्वीसाठी क्वेश्चन आहे. अन्वीसाठी क्वेश्चन आहे की तिच्या दीदीला सगळ्यात जास्त फेवरेट खायला काय आवडतं? त्याचं उत्तर दीदी देणार नंतर. राईट आहे की रॉंग आहे मध्ये? ऍपल. जेवणात सांग काय आवडतं. जेवणात येस. चिकन, खेकडे, मच्छी. चिकन, खेकडे, मच्छी. तर आपण दीदीला विचारूया की आन्सर्स काय आहे. रॉंग आहे अन्नू. मग काय आवडतं दीदीला? पुरणपोळी. ये पुरणपोळी. अशा प्रकारे आता अन्वी चिटिंग नाही करायची. हा ये बस बस बस. अन्नूची गंमत. ये मला हे तिला आवडतच नाही. फक्त तिने पहिले सांगितलं ना ऍपल. हां, तो राईट होता. ओके, फ्रुट्समध्ये. फ्रुट्स मध्ये. आता नेक्स्ट क्वेश्चन मी कोणाला विचारणार आहे? मला. म्हणजे आरुषीला. हां, आरुषी दीदी माझी फेवरेट. आत्ता फेवरेट आहे, आणि मग नंतर काय असतं दोघींची पण? चुहा बिल्ली का खेळ. येस, धुलाई करतात एकमेकींची, चालू असते नुसती. बघा चालू झालं काय? मारामारी. इथे डोळ्याला काहीतरी लागले ते करते, ते तिला लाडू मारते. हो काय? अच्छा, चला आता आम्ही नेक्स्ट क्वेश्चन कोणाला विचारणार आहे? आरुषी दीदीला. ओके, प्रो. हां ठीक आहे. प्रो आहे ना तू? तुला विचारते मी. हां,
महात्मा गांधीजींचा जन्म कधी झाला होता? कुठल्या तारखेला, कोणत्या महिन्यामध्ये झाला होता? अनु, मी दीदीला काहीतरी क्वेश्चन विचारलं, तू ऐकलंस का? काय विचारलं मी? महात्मा गांधीजीचा जन्म कधी झाला होता? कधी झालेला? हा, सांग, कोणत्या मंथ मध्ये झालेला? एप्रिल. चिल्ड्रन्स डेच्या दिवशी. चिल्ड्रन्स डेच्या दिवशी. चिल्ड्रन डेच्या दिवशी कसं काय होईल? नाही, आत्ताच तुम्हाला सुट्टी भेटली होती, त्या दिवशी तुम्हाला सुट्टी होती. गुरुवारी. नाही ग बाई, मंथ सांग. गुरुवार म्हणजे असे वार तर भरपूर येतात. नोव्हेंबर. नोव्हेंबर. नोव्हेंबर तर आत्ता आला. नीट सांग. रॉंग आन्सर आहे अनु, दीदीचा रॉंग आन्सर आहे. दीदीने 3 वेळा सांगितलं, 3 वेळा रॉंग सांगितलेलं आहे दीदीने. तर अशा प्रकारे दीदी पाण्यात जाते. नाही नाही नाही, बरोबर आहे. नाही 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 नाही. दीदी पाण्यात गेलेली. दीदीचा आन्सर रॉंग आहे. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर. ऑगस्ट आणि ऑक्टोबर मध्ये फरक आहे, म्हणून सगळं लक्षात ठेवायचं असतं. बरोबर की नाही अन्वी? आता हा, आता नेक्स्ट क्वेश्चन मी कोणाला विचारणार आहे? अन्वीला. अन्वीला विचारणार आहे. तेव्हा अन्वी, येस. अरे वा वा वा, डुब्बा डुब्बी चालले ना, स्विमिंग. हा, बोल ना, बोलत जा. खायला ना भूक लागली आहे. हो, खायचं आहे आपण. जरा थांब, एवढं होऊ देत, मग खाऊया. ठीक आहे. आता मला सांग अनु, मी तुला एक स्पेलिंग्स विचारणार आहे, ती तू मला सांगायची आहेस. तर कॅटची स्पेलिंग? व्हेरी गुड. आता मला सांग. नाही, आता मला सांग ॲरोची स्पेलिंग काय? ॲरो. हां, नाही, ॲरोची स्पेलिंग चुकलेली आहे. अन्वीची ॲरोची स्पेलिंग चुकलेली आहे, त्यामुळे अन्वी जाणार आहे पाण्याच्या आतमध्ये. ॲरोची स्पेलिंग काय आहे माहितीये? ARROW. आता आठवली, आता आठवली. असं आपण खेळता खेळता अभ्यास पण करतो आणि नॉलेज पण भेटतं आपल्याला आणि गेम पण होतो, हो की नाही? आता का? मला आवडतं. ओ ओ, बस 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 बस. आता नेक्स्ट क्वेश्चन दीदीसाठी आहे, आरुषीसाठी आहे नेक्स्ट क्वेश्चन. ओके. आता लाडाची आहे. मी कधीतरी दाखवेल तुम्हाला व्हिडिओमध्ये तिचे लाड. आणखी नंतर बघा. आता आरुषी, मला तू एक सांगायचंय, आपल्या घरात काय काय वस्तू आहेत? म्हणजे आता नाही टाकायचं, तुझं चुकलं तर, राईट नसेल तरच टाकायचं. आपल्या घरातले वस्तू सांग. हा, आणि मी राईट आहे की नाही बघा. दीदी काय विसरली तर तिचं तोंड आतमध्ये आपण पाण्यात टाकायचंय. टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मूर्तीज, टेबल, ओके, खुर्च्या, ओके, अजून एक टेबल, ओके. 3 ड्रॉवर. टेबलला ड्रॉवर असतो, त्यामुळे ते काय एक्स्ट्रा वेगळं नाही आहे बाळा. 3 कबर्ड. वस्तू म्हटल्या मी तुला. 2 कबर्ड. 2 कबर्ड. चिटिंग नाही करायची हा. एक टीव्ही, पण ते वस्तू आहेच नाही तिने सांगितलेले. एक टीव्ही, एक वॉशिंग मशीन, एक फ्रीज, एक घड्याळ, एक चौका,
माझ्या. ओके, अशा प्रकारे अन्वीने घरातल्या आरुषीने घरातल्या वस्तू सांगितलेल्या आहेत, तर राईट आहे. नाही, अजून 3 लाईटी. ओके, लाईट. तर आता नेक्स्ट क्वेश्चन मी विचारणार आहे अन्वीला. येस, अन्वी, मला सांगायचं आहेस तू आर्मची स्पेलिंग काय? आर्म. ARM. व्हेरी गुड. एंड? BAR. BAR? रॉंग आहे. ANT. ant. Wrong. ओ. तर आता आमचा इथे गेम संपलेला आहे. आत्ता इथे गेम आमचा संपवत आहोत आम्ही. आणि आता आम्ही काय करणार आहोत माहिती आहे? छोटीशी पार्टी. कारण आता अन्वी आणि आरुषी दमलेल्या आहेत खेळून खेळून. त्यामुळे आम्ही त्यासाठी काय मागवलेलं आहे? तर चला आता आपला पिझ्झा घेऊन या. आणि ना त्यांनी ना आम्हाला फसवलं. त्या फोटोत नाही एवढा मोठा होता जेवढा हा टेबल आहे ना. आणि हे बघा, हाय सिरियल आहे ते बघा एवढंसं छोटाच आहे. फसवलं त्यांनी. अच्छा. आणि हे बघा त्यांनी नंबर पण दिले. नंबर कसं करायचं? नंबर नाही दिलेला का? बिल येते. हां, त्याचं बिल पण दिलंय. बिल येते. बिल कसं आहे बघा. बिल आहे ना. बिल ह्याला आहे बघा. सॉरी बिलचं हे गेलंय. वाच तू, वाच आणि मग सांग त्यांना, ठीक आहे? हे बघा असं बिल आहे. मॅकडॉनल्ड्स मध्ये असं बिल भेटतात. सॉरी यार, ह्याच्यामधून हे पण हे झालं ना. म्हणजे तुम्हाला सॉरी, कारण की मी असं फाडलं. चलो, ओपन हो रहा है. अजून इथलं काढायचं आता बाळा. आहा हा 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 हा. स्मेल कसा येतोय? एकदम छान. ह्याची रॅप पण. चला आपण बघूया काय आलेलं आहे. पिझ्झा आलेला आहे. येस. आता ह्याला आपण कटिंग करणार. येस. नट घेऊन आली. आता आपल्याला आणखीन काय करायचंय? हे कटिंग करणार आपण. कारण की पिझ्झा मध्ये अशी क्रट्स मला बोलतच नाही ते ट्रायंगल करतात. मग ट्रायंगल करून आपण खाणार. ओ सॉस पण भेटला आपल्याला. जर तिखट लागलं तर हा सॉस घेऊ शकतो आपण. Hello, cold drink. I love you so. And a cold drink and a mango. खाऊन बघते आम्ही. सॉरी, एक पीस. आता काय करतोय आम्ही? पिझ्झा पार्टी करत आहोत. कारण की खरं तर आम्हाला जायचं होतं कुठे आज? मूवी. पण काय झालं? मूवी बंद आहे. बंद आहे, कॅन्सल झाली. पप्पांनी काय सांगितलं? मी असतानाच जायचं. हो ना? कसा आहे अनु पिझ्झा? असं वाटतं की आपण मिसळ पाव खातोय. अरे बापरे, पिझ्झामध्ये मिसळपावची स्वाद भेटलाय अन्वीला. चला फटाफट फिनिश करा.
गेम आवडला असेल आणि पार्टी आवडली असेल तर लाईक